अटक करण्याचं वॉरंट काढलं. वॉरंट काढण्याचा दिवस आणि आमच्या निवडणुकांचा हा निकाल आणि दिवस ते काय आहे. आणि लगेच पंतप्रधान जाहीर केलं आमचा पाठिंबा यांना तुमच्या म्हणजे काय चर्चा नाही, काही नाही. आता या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा पार्लमेंटात सुरू करायला ठरलं तर ते म्हणतात चर्चा करायची नाही. आता ही पुष्कळ दाबी काय का माझी. तुम्ही पाठिंबा दिलात का सांगा. जनतेचा प्रश्न विसरा कशाला ती पाठिंबा दिला कळलं तर पाहिजे. पण पार्लमेंटमध्ये मी बोलणार नाही, सांगणार नाही, काय काय बोलायचं नाही. आणि सगळे काही अगदी उत्तम झाले असं सांगायचं. या दोन प्रश्नांच्या मध्ये त्याच्यात आणखी हा तिसरा प्रश्न आला. मी बदलायला गेलो. मला दिसायला कमी दिसतात इथे अंधार कसे याच्यात. माझी पत्नी म्हणाली अहो इथे इथे माझं बोट धरलं आणि तुम्हाला इथे करा. माझा हात धरला मोकळा होता. ती म्हणाली अहो मोकळा करू नका बघायचं या होईल. मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर तिकडे आवाज आला. झालं का म्हणाले झालं. आता प्रश्न असा आला यादी पाहिली मी एवढी प्रचंड आहे ती. या यादीमध्ये माझ्यासारख्या म्हाताऱ्याला ती मला सारखं सांगते की तुम्ही मी हात सरळ ठेवाल आणि ते बोट दोन्हीचे बोटं जातील जरा म्हणून मी मला हात मूठ केली आणि ते बटन दाबायला लावलं. आणि मग माझ्या असं झालं इथे काहीतरी गडबड होण्याचा धोका आहे. आता मी ह्याच्यात हा विषय आता हे केलं नाही कारण मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारले असल्यामुळे मी काही तुमच्या विरोधात असताना मी आत्मक्लेशाचा मार्ग म्हणून मी स्वीकारला किंवा हे बरोबर नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे. आणि विरोधकांना मी सांगतो तर माझ्यावरच जबाबदारी आहे की हे सिद्ध करणं. आता हे सिद्ध करण्यासाठी दुनियेमध्ये एक्सपर्ट आहे सगळे काही आहे. पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार एवढे छान आहेत का शक्य आहे. पण मी त्यांचा अपमान नाही करणार. परंतु यामध्ये निश्चितपणे काही हे झालेलं आहे. तेव्हा हा आणखी एक प्रश्न